कोल्हापूर सीबीएस स्टँडवरून सुटणाऱ्या एसटी बसेस रेल्वे स्थानक येथे येत होत्या. येथील कंट्रोल रूम मध्ये थांबून ज्या त्या प्रवाशांना सदरच्या एसटी मधून प्रवासी ये जा करत होते. हे गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सदरचं बस स्थानक होतं हे निधी मंजूर झाला असे समजून या प्रवाशांना या संबंधित खात्याने सांगून येथील पिकअप शेड जमीनदोस्त केला आहे. यामुळे इथं बसणाऱ्या प्रवाशांची सध्या ऊन वारा पाऊस असा तिन्हीशी सामना करून सध्या त्यांना असं उघड्यावरती बसावं लागत आहे. आता याबाबत नेमके काय कंडिशन झालेली आहे आणि आता प्रवाशांचे हाल कसं होतं हे आपण त्यांच्या तोंडून ऐकू. सर नमस्कार. नमस्कार सर. काय नाव तुमचं? माझं नाव प्रकाश सुतार. माझं गाव उंटरी तालुका पन्हाळा. मी सध्या इथं दररोज ये जा प्रवास करतो एसटी महामंडळाने आणि साधारण वर्ष झालं इथं बस स्थानकच नाही आहे. बस स्थानक नवीन बांधून देतो असं सांगून त्यांनी बस स्थानक पाडलेलं आहे पूर्णपणे आणि त्याच्यानंतर कोणी अधिकारी इथे या ठिकाणी फेकलेला नाही आणि या बस स्थानकाचा कचरा कोंडा करून ठेवलेला आहे त्यांनी. आणि जवळजवळ पूर्ण पावसाळा आणि आता थंडीचं हे आम्ही इथं रस्त्यावर बसून एसटीची वाट बघत बसतोय. साधारण इकडे कोकणात जाणाऱ्या गाड्या, संपूर्ण सोनर्लो पॉकेट आणि पन्हाळा मलकापूर डेपोच्या गाड्या ह्या इथं वाहतूक सुरू आहे आणि एसटी महामंडळाला चांगला महसूल इथून मिळतोय. तरी पण प्रशासन काय इथून प्रवाशांचे काही दाद घेत नाही आणि अधिकारी काही समर्पकाने उत्तर देत नाहीत आणि याच्यावर शासनाने विचार करून ताबडतोब आपल्या टाउन हॉलचं बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन बसस्थानक दोन्ही ताबडतोब बांधून प्रवाशांची गैरसोय दूर करावी. गडिंगला जाऊन डॉक्टर आरती विजय कुंभार आहे. मी इथे आता आलेली आहे रेल्वे स्टेशनच्या इथे, पण इथे हे सोय नसल्यामुळे शेडची, त्याच्यामुळे सगळं उन्हात वगैरे प्रवाशांना थांबावं लागतंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बसची सुद्धा सोय नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा ह्यानी जावं लागते, कोतुरीला वगैरे जाताना वडापणी वगैरे जावं लागते असं. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने सोय करावी ह्याची, असं माझं निवेदन आहे शासनाला.